नमस्कार. आज आपण वडापाव बनवणार आहोत. तर वडापावसाठी आपण भाजी बनवून घेऊ. तेल गरम झालं की 1 चमचे आपण जिरे टाकलेले आहेत. त्यातच आपण आलं, लसूण आणि मिरची ही पेस्ट करून घेतली होती ती टाकून घेऊ. आता 1 ते 2 मिनटं छान अशी भाजून घ्यायची. तर छान मिरची भाजून रेडी झालेली आहे. त्यात आपण थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ. तो सुद्धा तेलात छान भाजून घ्यायचा आहे. तर छान मिरची भाजून रेडी झालेली आहे. खमंग फोडणी रेडी करायची. त्यात आता थोडीशी हिंग टाकून घेऊ आणि अर्धा चमचा हळद टाकायची. आता हळद पण थोडीशी आपण तेलात भाजून घेऊ. हळद छान भाजून झाली. आता आपण उकडलेला बटाटा आहे, 2 उकडलेले बटाटे घेतल्यात. छान असे क्रश करून घ्यायचे. ती टाकून घेऊ. आता 1 ते 2 मिनटं छान भाजी अशी तेलात परतून घ्यायची. थोडेसे मोठे असतील त्याला असे चमच्याने बारीक करून घ्यायचे बटाट्याचे तुकडे. 2 ते 3 मिनटं छान व्यवस्थित परतून घ्यायचं. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता परत एकदा मिक्स करू. तर चमच्याने असे दाबून घ्यायची म्हणजे बटाटे छान असे बारीक होतात. तर छान बटाटे बारीक पण झाल्यात. छान त्याची भाजी रेडी झालेली. आता गॅस बंद केलाय आणि अजून थोडेसे बारीक करून घेऊ. भाजी पावची मिश्रण छान असं दाबून घ्यायचं. छान भाजी रेडी झाली, घट्ट एकदम. आणि आपण मोठे मोठे 2च बटाटे घेतलेत, जास्त बटाट्याचा वापर नाही. तर 2 बटाट्यामध्ये किती वडे होतात ती बघूया. तर भाजी आपण तशीच झाकून ठेवू 2 मिनटं. 2 मिनटानंतर परत एकदा तिला मिक्स करू. मिक्स करून थंड करून घ्यायची. आता एका साईडला आपण दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया, कारण तेल छान गरम झालेलं पाहिजे. आणि एका साईडला आपण बेसन छान असं बारीक पाणी टाकून पेस्ट करून घेतलेली आहे तिची. आता त्याच्यात आपण वडे टाकून तळून घेऊया. बटाट्याची भाजी थंड झाली की त्याचे असे गोल गोल गोळे करायचे आणि ती बेसनात टाकून तळून घ्यायची. बेसनात फक्त आपण हळद टाकली आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ. त्याच्यामुळे छान असे क्रंची आपले वडे रेडी होतील. तर कढईमध्ये जेवढे बसतील ना तेवढेच टाकायचे, जास्त नाही. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, एकदम क्रिस्पी रेडी होतात. तर आपल्या कढईमध्ये 3 ते 4 बसू शकतात. तर त्या हिशोबाने वडे तळून घ्यायचे. तर 2 मिनटं टाकल्या त्याला हात नाही लावायचा. नंतर मग 2 मिनटानंतर असे आपल्या मनानेच ती जागेवरून सरकतात. थोडंसं त्याच्यावर तेल असं टाकून घेऊ, म्हणजे ती वरून पण छान असे क्रिस्पी होतील. तर छान असं आपला वडा रेडी झालेला आहे. दोन्ही साईडून छान खरपूस भाजून घ्यायचे आणि तांदळाच्या पिठामुळे अजून पण क्रंची होतात. एकदा नक्की थोडंसं तांदळाचं पीठ टाकून बघा. वडे खूप क्रंची आणि एकदम टेस्टी होतात. तर छान असे आपण वडे तळून घेऊया. छान वडे तळून झाले की आपण त्याच तेलामध्ये हिरव्या मिरच्या पण तळून घ्यायच्या. वडापाववाल्याजवळ गेलो तर हिरवी मिरची मिळतेच ना, तर तशी हिरवी मिरची तळून घ्यायची. घरच्या घरी बनवायचे, पण सगळी हौस पूर्ण झाली पाहिजे. तर छान लाल होईपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित तळून घ्यायचे, खरपूस भाजायचे. आणि 2 बटाट्यामध्ये
कमीत कमी 8 ते 10 वडा बनतात. ते तुम्ही विचार करू शकता. आता वडापावचे भाव पण किती वाढलेले आहेत. त्यापेक्षा घरच्या घरी बनवा, खा. आणि बाहेर तर कसं तेल वापरतात कसं नाही, किती दिवस पुराणं असतं ते आपल्याला काय माहिती. त्यापेक्षा ताजं ताजं बनवा, ताजं ताजं खावा. तर छान असे वडे तयार झालेत रळे. त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि त्याच प्रकारे बाकीचे सगळे तळून घेऊ. तर छान असे बघू शकता. आता आपण पाव घेऊया, कट करून घेऊ पावाला. आणि आपल्याला आवडत असेल तर चटणी लावा किंवा लावू नका, कारण आपले वडे असेच टेस्टी झालेले आहेत, झणझणीत. आता वडा ठेवूया छान पावामध्ये, त्याच्यावर एक मिरची ठेवू. तर रेडी झाला आहे आपला मुंबईचा प्रसिद्ध असा वडापाव. तर एकदा नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.